सोने दागिने विक्री यांचं ते दुकान आहे। तर काल रोजी 8 ते 8:30च्या दरम्यान काही 4 ते 5 अज्ञात इसमांनी पूर्वीच्या व्यवहारावरनं त्यांच्या दुकानाची काच जी असते ती तोडलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले यातील जे आरोपित आहेत अक्षय बोपी व युवराज बोपी, त्यामध्ये अक्षय बोपी यांनी काही मे महिन्यामध्ये त्याच्याकडची 5.5 तोळ्याची दागिने हे त्यांच्याकडे गिरवी ठेवले होते आणि त्यामध्ये त्याने परत 15 ऑगस्ट रोजी 30,000 त्यांच्याकडे एक्स्ट्रा मागितले, परंतु त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी ते देण्यास नकार दिला। मग याने व युवराज बोपी व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांना गाडीत बसवून एरंजाड परिसरामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांना शस्त्राचा दाग दाखवून, शस्त्र म्हणजे वेपनचा दाग दाखवून त्यांच्याकडून 10 लाख रुपयाची खंडणी मागितली, परंतु त्यांना ते देता येणं शक्य नसल्यामुळे व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांच्या पत्नीने 7.9 ग्राम तोळं हे त्यांनी यातील आरोपीने काढून घेतले आणि मग त्यांना नदीच्या पलीकडे सोडून देण्यात आलेले आहे। ही घटना त्यांनी ते घाबरून सांगितली नव्हती आणि पुढे ही घटना घडली। मग त्यांच्या या फिर्याद घेऊन आम्ही हे 2 अक्षय बोपी, युवराज बोपी व त्याचे अन्य साथीदार कालच्या घटनेसह सर्व विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये क्राईम युनिट 4 पोलीस निरीक्षक श्री गज्जल यांनी हे दोन्ही आरोपी इसम हे आमच्याकडे आज हजर केलेले आहेत आणि त्यांची अटकेची कारवाई सुरू आहे। याच्यामध्ये युवराज बोपी याच्यावर 324चा गुन्हा आमच्याकडे एक दाखल आहे यापूर्वीचा आणि अक्षय बोपीच्या याच्यावर आता CCTVमध्ये आम्ही ICGS मध्ये चेक करून आम्ही बघत आहोत।